भारत शिक्षणावर किती खर्च करतो? केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून आपण शिक्षणावर किती खर्च करतो आणि आपल्या तुलनेमध्ये जगातले प्रगत देश शिक्षणावर किती खर्च करतो याचा डेटा आपण काढलेला आहे. आपण बघू की भारत किती खर्च करतो. तर हा डेटा आहे. जपानमधल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1.6 कोटी. त्यांचा शिक्षणावरचा आर्थिक बजेट आहे 12 लाख कोटीचा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे जपान सुमारे 7.5 लाख रुपये खर्च करतो. जर्मनीमधील विद्यार्थ्यांची संख्या आहे 1.8 कोटी. त्यांचं आर्थिक बजेट आहे 18 लाख कोटींचं आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे जर्मनी खर्च करतो 10 लाख रुपये. अमेरिकेमधील विद्यार्थ्यांची संख्या आहे 2.8 कोटी. त्यांचा आर्थिक बजेट आहे 115 ते 120 लाख कोटी. प्रत्येक विद्यार्थ्यामागे अमेरिका खर्च करतो 17 लाख रुपये. यानंतर आहे चीन. चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या आहे 29.3 कोटी. 65 लाख कोटींचं त्यांचं बजेट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे चीन खर्च करतो 2 लाख रुपये. आणि आता भारतामधील विद्यार्थ्यांची संख्या आहे 29.3 कोटी रुपये. शिक्षणावर खर्चाचा बजेट आहे भारताचा 10.7 लाख कोटीचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे वर्षाला भारत सरकार खर्च करतो केंद्र आणि राज्य मिळून 36,500 रुपये. हे झालं प्रगत राष्ट्रांचं. पण आपण आशिया खंडातील देखील प्रगत राष्ट्र घेतली तरी देखील सर्वाधिक कमी खर्च करणारा शिक्षणावर भारत हा क्रमांक 1चा देश आहे. मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं पूर्ण भाषण हे आत्मनिर्भर भारत या विषयावर होतं. तर मला मोदी सरकारला किंवा कोणालाही हा प्रश्न विचारायचा आहे की शिक्षणावर जर तुमची इन्व्हेस्टमेंट होत नसेल, शिक्षणावर जर तुमचा खर्च होत नसेल तर कसा होणार आत्मनिर्भर भारत? आणि आता जो तुम्हाला मी डेटा दिला, हे देश श्रीमंत आहेत म्हणून शिक्षणावर जास्त खर्च करतात असं जर कोणाला वाटत असेल तर ही कुठेतरी गफलत होते. हे देश श्रीमंत आहेत म्हणून शिक्षणावर खर्च करत नाही, तर यांनी शिक्षणावर आधीपासून जास्त खर्च केला आहे म्हणून हे देश श्रीमंत आहेत.